प्रथमच एआयचा वापर या ठिकाणी केलाय, त्यामुळे देखील नाले सफाई चांगली होईल. मला वाटतं यावेळी पाणी साचणार नाही. मुंबईतील नाले सफाईला वेग. एकनाथ शिंदेंचा दावा, यंदा पाणी साचणार नाही. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने धावपळ सुरू केली असतानाच नाले सफाई युद्ध पातळीवर सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रमुख नाले 85% आणि लहान नाले 65% पर्यंत साफ झाले असून रोबोट आणि एआयच्या सहाय्याने सफाई केली जात आहे. बीएमसी ही एकमेव संस्था अशी आहे जी एआय वापरत आहे. खराब काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करत 4.5 कोटीचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 2 होल्डिंग पॉइंट्स, 10 मिनी पंपिंग स्टेशन, सेफ्टी नेट्स आणि ॲपद्वारे नागरिकांच्या तक्रारी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले की यंदा पाणी साचू देणार नाही. खरं म्हणजे यावर्षी थोडी धावपळच झालेली आहे. पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस सुरू झालाय, पण तरी सुद्धा नाल्यांची सफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आता आपण सगळं जे काय पाहतोय आणि मी सगळी माहिती घेतली. ते मेजर जे नाले आहेत, मेजर नाले 85 ते 87% झाले. मेजर नाले मोठे. छोटे जे नाले आहेत ते 65% आहेत. ते देखील युद्ध पातळीवर सुरू होत आहेत. आता इथं बघा, हे 4 कल्वर्ट आहेत. हे याच्यामध्ये रोबोट टाकलेला आहे. पूर्वी इथून पूर्ण कचरा साफ होत नव्हता, तर त्यांनी व्हिडिओ मला दाखवला की तो हे पूर्ण आरपार दिसतोय हा कल्वर्ट. त्यामुळे इथं जे पाणी साचत होतं ते बिलकुल साचणार नाही. आणि त्याचबरोबर जवळपास आपल्या यावर्षी एआयचा वापर केलेला आहे. त्यामुळे जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि ताबडतोब आपल्याला त्या कळतं तिथे एआयच्या माध्यमातून. हा एकमेव बीएमसी कॉर्पोरेशन आहे यांनी पहिल्यांदा एआयचा वापर केला, त्यामुळे याचाही फायदा या नाले सफाईमध्ये होईल. आणि बाकी एक जो नाले सफाईमध्ये जो कॉन्ट्रॅक्टरनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, दगड टाकून त्याच्यावर गाळ टाकण्याचा, त्याला सस्पेंड केलंय. त्याला जवळपास ब्लॅकलिस्ट केलंय 3 वर्षासाठी आणि 4.5 कोटी रुपयाचा त्याला दंडही लावलेला आहे. हिंद माताजी ते पाणी साचत नाही, मिलन सगळीला पाणी साचत नाही. तिथं 2 होल्डिंग पॉइंट केलेत आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन केलेले आहेत. त्यामुळे यावर्षी जे गेल्या वर्षी ज्या ज्या काही त्रुटी आढळल्या त्यांनी सुद्धा काही नाल्यांची पाहणी केली होती आणि त्यामुळे ज्या गेल्या वर्षीच्या त्रुटी होत्या त्या त्रुटी यावर्षी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आणि मला वाटतं यावेळेस पाणी साचणार नाही. आणि हे जे आहे, आता आपण प्रथमच एआयचा वापर या ठिकाणी केलाय, त्यामुळे देखील नाले सफाई चांगली होईल. आणि जिथं वसाहती आहेत तिथं नाल्याच्या दोन्ही बाजूला नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या नेट जर लावले आपण तर तिथं दररोज लोक जे कचरा फेकून देतात त्याचा सहजपणे तो कचरा फेकण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचे चांगले रिझल्ट भेटतील. जी आपली पंपिंग स्टेशन आहेत ती देखील गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने या ठिकाणी काम करतील. त्यामुळे पाणी साचू नये असं एक आपला प्रयत्न आहे. परंतु कधी कधी 55 मिलीमीटर पावसाच्या जागेवर डायरेक्ट 250 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर्णपणे ते क्लाउड बंद झाल्यासारखं ढगफुटी अशा वेळेस देखील थोडा मोठा परिणाम होतो. परंतु रेग्युलर ह्याच्यामध्ये कुठेही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नाले सफाई जी आहे ती नाले सफाई पूर्णपणे महापालिकेच्या माध्यमातून केली आहे.